मंडळी, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री या सिनेमात शालूच्या भूमिकेत लोकप्रिय झालेली अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने सध्या धर्म बदलल्यामुळे ती खूप चर्चेत आली. खरं तर तिच्यावर सध्या खूप मोठ्या प्रमाणात टीका होते. अभिनेत्री राजेश्वरी खरातचे फॅन्ड्री नंतर इतर चित्रपट यशस्वी ठरले नसले तरी सोशल मीडियावरती तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते आणि यामुळे त्याची चर्चा होत असते. पण यावेळी मात्र ती वेगळ्याच फोटोंमुळे चर्चेत आली. राजेश्वरीने नुकतंच सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती पाण्यात डुबकी मारताना दिसत आहेत. तिच्या डोक्यावर कोणाचा तरी हात आहे. राजेश्वरीने या फोटोला बॅप्टिस्ड असं कॅप्शन दिलंय. म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरातने ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय. कारण बप्तिस्मा हा ख्रिश्चन धर्मातील एक पवित्र धार्मिक विधी मानला जातो. बप्तिस्माद्वारे एखादी व्यक्ती ख्रिस्ती समुदायात औपचारिकरित्या सामील होते. अभिनेत्री राजेश्वरी खरातने हा विधी पूर्ण करत ख्रिश्चन धर्मात प्रवेश केलाय. राजेश्वरीने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याचे हे फोटो शेअर केले, पण त्यानंतर तिच्यावर खूप मोठ्या प्रमाणात टीका झाली. यामुळे तिने आता तिचे हे धर्म परिवर्तनाचे सर्व फोटो डिलीट केले. पण या अगोदर तिने तिच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर देत म्हटलं होतं की निवडणुका, प्रत्येकी ₹500, किराणा भरून पिशव्या, दारू व हॉटेलला जेवण आणि साहेब, दैवत, देव माणूस वगैरे हे आज धर्म जात शिकवायला आले आहेत. तुमचे स्वागत आहे. कोणी पैशांसाठी किंवा अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारतात, तर कोणी मतदान करतात. माझ्या मते एकतर दोघे बरोबर किंवा दोघेही चुकीचे. टिप: माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील आहे आणि मी सर्व धर्माचा आदर करते. बाकी वरील पोस्ट मनोरंजक हेतूने स्वीकारली जावी एवढी विनंती, असं राजेश्वरीने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. म्हणजे एकंदरीतच निवडणुकीत ₹500 मत विकणाऱ्यांनी मला जात धर्म शिकू नये असं तिच्या म्हणण्याचा अर्थ होतो. पण यानंतरही तिच्यावर होणाऱ्या टीका थांबत नसल्याने तिने अखेर तिचे धर्म परिवर्तनाचे हे सर्व फोटो डिलीट केले आहेत. तर मंडळी, यावर तुमची प्रतिक्रिया काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.